गेले की तुम्हाला जेल झालीच म्हणून समजा. जा इथून. नमस्कार, मी समृद्धी. गेली 5 वर्ष आपण एकमेकांना भेटत होतो. या घरातल्या प्रत्येक माणसावर तुम्ही भरभरून प्रेम केलं. हे प्रेम इतकं होतं की तुम्हीही या देशमुख कुटुंबाचा भाग झालात. आता प्रवास इथेच थांबतोय, पण निरोप देण्याआधी माझं संपूर्ण कुटुंब तुमच्याशी गप्पा मारायला आलंय. चला पाहूया काय म्हणतंय आमचं देशमुख कुटुंब. पाणी डोळ्यांमधले घास भरवते जी ती आई. अशी लहान वयाची मुलं मुली असतात आणि ते सांगतात की आमची आई आता या जगात नाहीये, पण आम्ही अरुंधतीमध्ये आई शोधत असतो. अरुंधतीचा एक प्रवास सुरू झाला आणि तो आज येऊन कंप्लीट झाला. 5 वर्ष प्रेक्षकांना खेळवून ठेवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. खरं तर अपेक्षा केली नव्हती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेम मिळालं. मला असं वाटतं की ही वास्तू आपली खऱ्या अर्थाने आई झाली. आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात इतकं चांगलं भरभरून दिलंय ना या वास्तूने. प्रत्येक वेळेला प्रयत्न करायचा की सगळ्यांनी एकत्र राहूयात ना. झालं आता लफडं, बाबांनी केलं, काय करायचं, सोडा ना, राहूयात ना एकत्र. त्याचं हे असायचं, पण आईचं आमच्या असायचं नाही, मी चालले आणि तिला सपोर्ट करायचा हा यश. त्याच्यानंतर ती आदर्श सून. मी आणि ईशा विचार आम्हाला असायचं की फॅमिली एकत्र राहूयात ना, पहिल्यापासून आहोत. दुसरी आई आली तरी आम्ही तिला एक्सेप्ट करू, काय प्रॉब्लेम नाही. असं अगं मी होतो ना, पण नंतर काय बाबा पण बदलले, आई दुसरी आई पण बदलली, काय आता सगळं. जर आई कुठे काय करते जर पार्ट 2 जर करणार असतील ना, तर मग याच्या कॅरेक्टरला जस्टिफाय द्यावं असं मला वाटतं. ओ वाव. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. समृद्धी बंगल्याचं मनोगत तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आई कुठे काय करते ही मालिका आता तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. मात्र या देशमुख कुटुंबांना जेवढं दिग्दर्शक आणि लेखकांना एकत्र आणणं कठीण होतं, तेवढंच आम्हालाही आज या देशमुख कुटुंबाला एकत्र आणणं खूप कठीण गेलंय. त्याच्यामुळे आज हे सगळं कुटुंब लोकमत फिल्मीवर एकत्र आहे आणि हा शेवटचा दिवस त्यांनी आज गाजवला आहे. प्रचंड कमाल सीन करून एकत्र आहे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू. मी सगळ्यात आधी मधुराणीताई तुझ्यापासूनच सुरुवात करेन, कारण एकतर शेवटचा दिवस, शेवटचा सीन एक मस्त प्रकारे देऊन आलेले आहेस. आणि तू ह्याच्या आधी बऱ्याच वेळा सांगितलं आहेस की आता मालिका संपते तो प्रवास आणि एकंदरीत कसं वाटतंय, शेवटचा दिवस कसा होतोय. पण आज फायनली तो झालाय, पॅकअप झाले, तुम्हा सगळ्यांचं भेटलायत एकमेकांना. आता तुझ्या मनात काय आहे शेवटचा सीन दणक्यात दिल्यानंतर? आज सकाळी ताजा सीन हातात आला. 18 पानी सीन होता, त्यातली जवळपास 14-15 पानं मला बोलायचं होतं आणि मी रडायला लागले. मी म्हटलं, कारण शेवटचा दिवस हे संपायचं प्रेशर होतं आणि म्हटलं की मला हे जमेल असं मला वाटलं नाही, पण आज तर करायलाच पाहिजे होतं. कारण आज हे सगळं संपणार होतं. पुन्हा हे अरुंधती करायचा चान्सच मिळाला नसता. सगळ्यांनी सांभाळून घेतलं. तो सीन झाला आणि दणक्यात झाला, मजा आली. आता तो तिथे संपला. शेवटचा शॉट होता, मी तिन्ही मुलांना पुन्हा एकदा जवळ घेते, चिमणी पाखरं, आणि बापरे, ती मोमेंट तर मी कधीच नाही विसरू शकत. संमिश्र भावना आहेत. आपण जे सुरू केलं ते कुठेतरी पूर्णत्वाला नेल्याचं समाधान नाहीये. एक लँडमार्क सिरियलचा आपण एक भाग होतो, चिरकाल लक्षात राहील अशा सिरियलचा आपण एक भाग होतो, याचं समाधान आहे. आणि पुढे आता काय याची उत्सुकता पण आहे. उत्सुकता आम्हा सगळ्यांना देखील आहे. मिलिंद सर तुमच्याकडे येईन, कारण जेवढा ताकदीचा सीन मधुराणीताईने दिला आहे तेवढाच ताकदीचा सीन आता तुम्ही शेवटचा देऊन आला आहात. काय एकंदरीत आतापर्यंत अनिरुद्धचा राग आणि त्याच्या सगळ्या त्याच्या ज्या भावना आहेत त्या आतापर्यंत कॅमेऱ्यावर बऱ्याच वेळेला पाहिल्या आहेत. तुम्ही स्वतः काय फील केलं जेव्हा आज शेवटचा सीन अनिरुद्ध म्हणून दिला? अनिरुद्ध कोण? अनिरुद्ध अनिरुद्ध मी नव्हतोच कधी. अनिरुद्ध तुम्ही आता बघितलं, आताच गेली नमिता, ती अनिरुद्ध होती. ती अनिरुद्ध जगत होती. त्या अनिरुद्ध मधले जितके शेड्स होते ते नमितानी
कुठून शोधून काढले मला माहिती नाही. आज एक सर्कल कंप्लीट झालं आणि खूप इंटरेस्टिंगली ही सिरियल आहे ना, ही इपिक किंवा ही एक लँडमार्क सिरियल का आहे, कारण ना खूपशा गोष्टी पहिल्यांदा घडल्या टेलिव्हिजनवर या सिरियलच्या माध्यमात. आणि आजचा जो सीन केला ना, तो आम्ही पहिला एपिसोड जो केला होता 5 वर्षापूर्वी, त्याचा एक कंप्लीट सर्कल होता. आणि खरंच ते सर्कल कंप्लीट करणं खूप कठीण असतं. या सिरियलमध्ये पहिल्या एपिसोडमध्ये अनिरुद्ध देशमुख अरुंधतीला इतका डॉमिनेट करतो की तो तिच्याशी बोलत, ती इतकी घाबरलेली दाखवली आहे की ती अनिरुद्ध जेव्हा बोलतो तेव्हा ती मागे 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 जाते आणि कधी तिचा पाय त्या उंबरट्याच्या बाहेर जातो तिला कळत नाही. आणि हा इतक्या रागात तो दार लावून घेतो आणि तो एक माज होता त्याचा. आता तो प्रवास करत 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 अरुंधतीचा एक प्रवास सुरू झाला आणि तो आज येऊन कंप्लीट झाला, जिथे तिच्याकडे तो कॉन्फिडन्स आला, एक स्त्री म्हणून तो कॉन्फिडन्स आला. आणि ही सिरियल प्रत्येक स्त्रीसाठी कुठेतरी इन्स्पायरिंग अशी सिरियल झालेली आहे. आणि नशिबाने ही सिरियल हॉटस्टारवर पण आहे, म्हणजे कालांतराने ते परत परत बघितले जातील, कारण ती आहे अवेलेबल. बऱ्याचशा पूर्वीच्या काळी असं व्हायचं नाही, एकदा ती गेली तर ती परत लोकांना बघायला नाही मिळायचं. सो मी खूप नशिबान आहे की आय वॉज पार्ट ऑफ दिस वंडरफुल टीम. फारच ग्रेट टीम आहे, युनिक ॲक्टर्स आहेत इथे. आणि त्या ॲक्टर्स बरोबर मला या 5 वर्षात खूप शिकायला मिळालं. ही नवीन जनरेशन जी ॲक्टर्स आहेत त्यांच्याकडे भन्नाट एनर्जी आहे, भन्नाट टॅलेंट आहे. कुठून शिकून आलेत मला माहिती नाही, कुठल्या स्कूलमधून शिकून आले मला माहिती नाही. आप्पा तुमच्याबद्दल बोलतोय, मिळते एनर्जी. आप्पा तुमच्याबद्दल बोलतायत. आप्पा, कांचनाई, हे यंग जनरेशनच आहे. हे काही त्यांची सुरुवात आहे अजून असं काय. आणि ही तर सुरुवात आहे खरंच. सो आय एम ग्रेटफुल. थँक्यू सो मच. आणि सगळ्यात यंग अर्थात अप्पा आणि कांचनताई आहेतच. आणि त्यांच्यापासून आता पुन्हा एकदा मला विचारावं असं वाटतं की अप्पा, इतके सासरे जे काही जिव्हाळा लावतात आपल्या सुनेला, असे सासरे सासरे म्हणजे सासू जरी खाष्ट असली तरी बऱ्याच वेळेला ती प्रेमळही दिसली आम्हाला. सो हे जे आहे हे तुम्हाला प्रत्यक्षात स्वतःला एक अभिनेता म्हणून, माणूस म्हणून काय वेगळं घडवलं या कॅरेक्टरने तुम्हाला? माझं तर मत असं आहे की म्हणजे मिलिंद सरांच्या ते सहमत होणार नाहीत. माझ्या कॅरेक्टरबद्दल म्हणतो की माणूस जसा असतो ना तसा दिसतो असं म्हणतात. आणि तसं घडलं असावं. खरं तर मला वेगळंच बोलायचं होतं. आमची ही सिरियल जेव्हा सुरू झाली ना, तेव्हा मला आरती प्रभूंची कविता आठवली छोटीशी. आणि ती आज 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते प्रेक्षक ठरवणार आहेत. ती कविता अशी छोटीशी होती. संपूर्ण मी तरू की आहे नगण्य पर्ण, संपूर्ण मी तरू की आहे नगण्य पर्ण, सांगेल राख माझी गेल्यावरी जळून, खोटी खरी दुधाची होती कशी भिजेती, बरसून मेघ येता येईल ते कळू. आणि या 5 वर्षानंतर आम्हाला असं वाटतंय की हे पर्ण नव्हतं, ही तरूच होती. 5 वर्ष प्रेक्षकांना खेळवून ठेवणं ही सोपी गोष्ट नाही आहे खरं तर. कुठलीही सिरियल असो, चित्रपट असो किंवा इतर माध्यमं असोत, त्याच्यामध्ये आणि सिरियल याच्यात एक बेसिक फरक आहे असं मला असं वाटतं. आता त्यात गोवर्धन जास्त चांगल्या पद्धतीनं बोलू शकतात, त्यांची मास्टरकी येतात. पण मला असं वाटतं की एक सूर्य अभिनय वाटता 5 वर्ष खेळून ठेवणं म्हणजे याचाच अर्थ असा होतो की तुम्ही सगळी टीम अभिनय संपन्न होती, हे सिद्ध होतं. कारण रोज नवीन नवीन तुम्हाला द्यावं लागायचं असतं ना, दिलंच पाहिजे तरच लोक बघतील, नाहीतर कशाला बघतील. म्हणून आमच्या या सगळ्या टीमनं ते शिवधनुष्य पेललं, ते यशस्वी करून दाखवलं असंच मी म्हणेन. आत्ता हा प्रवास संपला जरी असला, आई कुठे काय करायचं, पण प्रेक्षकांच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये हा प्रवास चिरतरुण राहणार आहे असं मला वाटतं. अर्चनाताई, तू जसं म्हणाली की कधी खाष्ट, कधी खूप प्रेमळ अशी सासू होती.
माझं कॅरेक्टर म्हणजे मला असं मिळालं नशिबाने की प्रत्येक कलाकाराला एक भूमिका अशी मनापासून करावीशी वाटते. एकतरी अशी भूमिका असावी आपल्या पूर्ण करिअरमध्ये की केली असं म्हणावं. माझ्या नशिबाने तशी ही भूमिका आहे. तिला इतके छोटे छोटे कंगोरे आहेत ही कधी काय रिॲक्ट करेल काही सांगताच येत नाही. म्हणजे घरच्या लोकांनाच माहीत नसतं ही काय याच्यावर बाकीच्यांची सगळ्यांची रिॲक्शन वेगळी माझी वेगळी ते अशी म्हणजे ते सांगू शकत नाही की ही कशी असेल. तर त्यामुळे इतकी मजा यायची प्रत्येक दिवसाला सीन करताना आणि सगळे इतके उत्तम कलाकार आजूबाजूला आणि त्यामुळे काय व्हायचं की प्रत्येक सीन इतके इन्व्हॉल्व होऊन करायचे सगळे की मजा यायची की असं वाटायचं खरंच आपण जगतोय तो सीन. आणि त्याच्यामुळे तो आम्ही इतका तो मनापासून करायचो आणि आम्ही इतक्या आवडीने करायचो त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा तो भावायचा असं मला मनापासून वाटतं. जितक्या प्रेक्षकांची एक प्रतिक्रिया होती सगळ्याच टीमबद्दल प्रत्येक कलाकार ज्याने काही आले सुरुवातीला आले नंतर गेले नंतर काही मधून आले प्रत्येक कलाकारांना खूप अमाप प्रेम मिळालं प्रेक्षकांकडनं. आम्ही तर होतोच आम्हाला तर मिळालंच भरपूर. आम्ही अपेक्षा केली नव्हती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेम मिळालं. पण सगळ्यांनाच प्रेक्षकांनी अगदी उचलून धरलं आणि ही सगळी मेहनत जी आहे ती नमिताची होती रवी सरांची डिरेक्शनच्या पूर्ण टीमची सुबोधय तुषार आहे त्या सगळ्यांनी इतकी अथक मेहनत घेतली होती प्रत्येक कलाकारावर प्रत्येक शब्दावर प्रत्येक सीनवर मनापासून. काय होतं की एका माणसाचा एक खंबी तंबू नाही हा सगळ्यांनी मिळून केलेला एक प्रयत्न असतो. जर सगळ्यांचे प्रयत्न बरोबर एकाच मार्गाने चालत असतील तरच तो यशस्वी होतो. नाहीतर प्रत्येकाचे इकडे तिकडे सेरभैर होऊन जातात. त्यामुळे मला असं वाटतं की ही टीम एक तिला क्रेडिट द्यायला पाहिजे. ही भट्टी जे म्हणाली होती की जमून आली आणि इतकी सुंदर आणि सुरेख जमून आली की लोकांना ती खूप आवडली. बघूयात. येस. बरं तुमची जशी मोठी टीम आहे तशी माझी पण टीम आहे आणि एवढ्या मोठ्या टीमला प्रश्न मी एकटे विचारणार नाहीये. सो माझी टीम आहे माझ्यासोबत. सो निलेश आणि स्नेहल तुम्ही प्रश्न विचारू शकता. माझा प्रश्न म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांनाच आहे. 5 वर्ष तुम्ही या समृद्धी बंगल्यात काढलेत. अगेन मग एक स्वतःचं घर सोडून एक दुसरं घरच झालं असेल तुमचं. या समृद्धी बंगल्याला आज शेवटचा काय सांगाल आणि काय आठवणी आहेत समृद्धी बंगल्याबद्दल? यश मी सांगू. येस प्लीज. 5 वर्ष तशा आठवणी अशा सांगता नाही येणार. या आठवणीनं आम्हाला काही एखादी गोष्ट घडली की तेव्हा काय झालं होतं ह्या आम्हाला पुढच्या आयुष्यात ते पुरणार ते सतत ते आठवत राहणार. इतके लवकर त्या आठवणी जाणार नाही कारण इतक्या आठवणी आहेत ना प्रत्येक सीनच्या पाठी प्रत्येक दिवसाला. आणि आमच्या सेटवरचा माहोल किंवा ॲटमॉस्फिअर असं होतं ना की इतका जोक मारतायत कोणी पीजे मारतायत काय वाटेल तर चाललेलं असेल. आणि त्याच्यानंतर एकदम तो सिरियस सीन अतिशय सिरियस असायचा. त्यामुळे चला सीन करूया असं म्हटलं की सगळे सिरियस व्हायचे. तर त्यामुळे तो एक माहोल तो होता आणि तो वेगळा होता. इतकी शांतता असते की कोणी गेटवर आलं तर त्यांना कळणार पण नाही की आमच्याकडे शूटिंग चालल्यामुळं. इतकी शांतता असते बाहेर की ओरडाआरडी चालली अरे लाईट लाव हे लाव असं काही नाही शांतता. पण आतमध्ये आम्ही इतकी धमाल केली आहे आणि ते अनुभव 1-2 असे नाही कितीतरी आहे आणि ते मोजता येणार नाही माप आहे. शेवटचा समृद्धी मी बंगल्याला कालच माझा आणि सरांचा सीन होता रात्री तेव्हा आम्ही हेच बोलत होतो की सिरियलचं नाव आहे आई कुठे काय करते किंवा आपण आईविषयी बोलतो किंवा काय. मला असं वाटतं की ही वास्तू आपली खऱ्या अर्थाने आई झाली. तिने आपल्याला सांभाळून घेतलं तितकीच माया दिली ऊब दिली. म्हणजे वास्तू तथास्तू म्हणते आपण असं म्हणतो आणि खऱ्या अर्थाने या वास्तूने तसं म्हटलं. म्हणजे आज इतके कलाकार आहेत. थोडं आजारी पडणं ताप येणं हे ते सगळं ते होत असतं पण या वास्तूनी इतकं सांभाळून घेतलं आम्हा सगळ्यांना की आम्ही आज 5 वर्ष त्या पद्धतीने त्या ताकदीने आज सगळे 6:30 वाजता आले आता वाजले 11:30 पण तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच एनर्जीने इथे बसून त्यांचं शेवटचं ही जे काही इंटरव्ह्यू आहे आई कुठे काय करते या मालिकेसाठीचं ते करण्यासाठी सगळे सज्ज आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने समृद्धी हा जो बंगला आहे ती सगळ्यांची आई झाली असं मला वाटतं. पण मला समृद्धी बंगल्याला म्हणजे जो प्रश्न होता की मला आता हे सगळं ही सांगते हे करेक्ट आहे ही पण म्हणली खूप आठवणी आहेत आणि खरोखर या वास्तूने तथास्तू म्हणलं. मला या वास्तूला खरं तर मनापासून धन्यवाद म्हणायचे कारण एवढं छान अंगण आम्हाला खेळायला मिळालं.
प्रत्येक ठिकाणी आम्ही शूट केलं. प्रत्येक ठिकाणच्या आमच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत. आम्ही तिकडे वेगवेगळे सीन्स केलेत आणि लोक आले, त्यांचं स्वागत झालं. तर मला तरी समृद्धी बंगल्याला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे आणि कधीतरी इथे येईन परत आणि ही जागा पुन्हा बघून जाईन. म्हणजे वेगळं काही असेल इथे मला माहीत नाही, पण नक्कीच हे सगळं, ही जागा खूप छान ओळखीची आहे. सो मला धन्यवाद म्हणायचं. एक थोडं वेगळं मत आहे, म्हणजे हे करेक्ट आहे, सगळ्यांच्या आठवणी. मी पहिल्या दिवशी जेव्हा आलो 5 वर्षापूर्वी, तेव्हा ती जो गेट आहे ना, तिथे पाया पडून स्वतःला सांगितलं ही खोटी दुनिया आहे, हे खोटं आहे, हे समृद्धी नावाचं काही नसतं. आणि हे सतत 5 वर्ष मी सांगत होतो. आणि काय झालं आहे की इथे मला ना समृद्धी बंगल्यामध्ये काही आठवणी नाही आहेत. कारण माझी जर बेडरूम दाखवली तर तिथेच ऑफिस असायचं, तिथेच कोर्ट असायचं, तिथेच पोलीस. तर असं की ही बेडरूम आणि ही माझी आणि त्या आठवणीत, तर त्या जागेच्या किंवा त्याच्या नाही आठवणी माझ्या ना, मला असं वाटतं या सगळ्या आठवणी इथे आहेत, या आल्या आहेत, तर तिथे काहीच ठेवलेलं नाही. या इकडनं या सगळ्या माणसांमध्ये, या सगळ्यांमध्ये आठवणी आहेत. आणि मी फक्त या बंगल्यातनं काहीतरी, कारण बंगल्यामध्ये खूप छान छान वस्तू, आर्ट डिरेक्शन तर आमचं अफलातून होतं, खूप छान छान वस्तू प्रत्येकाच्या बेडरूममध्ये युनिक होतं. पण मला ते काही घ्यावंसं वाटलं नाही. कालपासनं मी एक वस्तू मी घेऊन जाणार आहे, प्रोड्युसरांना सांगा, तर आमच्या त्या प्रोडक्शन मॅनेजरला सांगा, याला सांगा. तो काय म्हटलं नाही, नाही मी 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 काय घेतलं ना हे कोणालाच माहिती नाही. मी एक वस्तू इकडनं त्याला म्हटलं की तुळस घेतली इकडची, तर मी म्हटलं मला ही तुळस जी आहे आपल्या अंगणातली ती द्या. ती लाईव्ह आहे, ती बाहेर होती, ती साक्षी होती या सगळ्या प्रवासाची, सगळ्यांची साक्षी होती. प्रत्येक माणूस जो यायचा आत सीन करायचा, अप्पा, कांचनाई, सगळे कॅरेक्टर्स हे जिवंत कॅरेक्टर्स झाले होते. हे जिवंत कॅरेक्टर्स आहे हे, म्हणजे याचं नाव आहे त्याचं कॅरेक्टर त्यांनी प्ले केलं, त्याला अभिषेक देशमुख म्हणतात. असे कॅरेक्टर्स जिवंत झालेत. तर मला असं वाटतं की या सगळ्या आठवणी आमच्याबरोबर कायम राहणार आहेत. त्या खूप सुखद आठवणी आहेत. आणि आता इकडनं बाहेर पडल्यानंतर त्या हळूहळू मिस करायला सुरू जाणवेल. समृद्धीनं सगळ्यांचा कलाप्रवास समृद्ध केला. आणि मी तर असं म्हणेन की सगळ्यांसाठी हा मानबिंदू ठरावा सर्व कलाकारांच्या चिरंतन कलाप्रवासासाठी. पाठी कोणाला? येस, नक्कीच नक्कीच. वा, नाईस. म्हणजे सगळ्यांनी सगळ्या आठवणी सांगितल्या, पण आता असं सगळ्यांचं ऐकून असं वाटतं की इथे अनेक शूट्स होत राहतील, पण ही वास्तू आमच्या सगळ्या कलाकारांनाही मिस करेल. सगळ्यांचे जे फिलिंग्स आहेत इथे. मला तर असं वाटतं की समृद्धीने माझी इच्छा पूर्ण केली. कारण माझी सिरियलमध्ये उशिरा एंट्री झाली, पण एंट्री व्हायच्या खूप आधी मी या सिरियलचा एक सीन बघितला होता. तो असा, हे जे समृद्धी बोल्डमध्ये लिहिलेलं आहे तिथून तो सीन चालू होतो, अंगणात जातो आणि मग अंगणामध्ये सगळं बरंच काय काय घडतं, कोणी रांगोळी काढतंय, हे खेळतायत. ते बघून मनातच इच्छा झाली होती की किती छान आहे हे करायला. आपण म्हणजे अशा शोमध्ये आपल्याला काम करायला मिळालं किती छान होईल. वर्ष 1.5 वर्षानंतर मला इथे बोलवणं आलं. सो आय डोंट नो की समृद्धीमुळेच ते झालं असेल असं मी मानतो. रुपाली खूप छान बोलली. मला खरंच असं वाटतं की समृद्ध केलं आम्हा सगळ्यांनाच. आणि मालिकेत सतत एक डायलॉग असायचा की वास्तू तथास्तू म्हणते. आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात इतकं चांगलं भरभरून दिलंय ना या वास्तूने, म्हणजे कॅरेक्टरच्या नाही, पर्सनल आयुष्यात प्रत्येकाला इतकं भरभरून दिलेलं आहे. ते इथे आल्यानंतरच दिलंय. म्हणजे सगळ्यांनीच खूप मालिका केल्यात, पण या मालिकेने खूप दिलं. आयुष्याचं ध्येय दिलं. मला असं वाटतं की त्या एवढ्याशा मेकअप रूममध्ये एक कोपरा मला असा मिळाला होता जिथून मी जवळपास महाराष्ट्र राज्य करायची स्वप्न बघतेय. तर मला असं वाटतं की हे सगळं ह्या वास्तूने दिलं, ही स्वप्न वास्तूने दिलं. मला असं वाटतं की या समृद्धीमध्ये, या बंगल्यामध्ये ना पॉझिटिव्हिटी आहे, सकारात्मक ऊर्जा आहे. म्हणजे तुम्हाला पण फील झाली असेल जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायला आलात तेव्हा. तर माझी अशी इच्छा आहे की ही या सगळ्या आर्टिस्टची एक एनर्जी आहे, ती एकत्र होऊन म्हणजे खरी म्हणतात ना जी ऊर्जा तयार होते एक सकारात्मक, ती पुढे
जी कुठे इथे मालिका तयार होणार आहे तर त्यांना ती मिळावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. वा. झोप म्हणजे तर बापरे, इकडे तर खूप छान लागतंय, शोध लागतात अनेक गोष्टी. माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. आपण सुरुवात अनघापासून करूया आणि मग रुपालीकडे शेवट करूया, असं जाऊन असं येऊया. प्रश्न असा आहे की या मालिकेत, म्हणजे ही मालिका कदाचित पहिली असावी ज्या मालिकेत कुठलंच पात्र बरोबर नव्हतं. ते चुकतही होते आणि बरोबरही होते, म्हणजे त्याला बरोबर बाजू होती आणि चुकीची बाजू होती. 1491 भाग केल्यानंतर आज जाताना तुम्ही तुमच्या पात्रातनं काय घेऊन चाललाय आणि काय सोडून चाललाय हे मला प्रत्येकाकडनं अगदी थोडक्यात हवंय. पात्राचं नाव काय घेतलंय आणि काय सोडलंय? अनघा तिचे विचार खूप ठामपणे सांगते, पण समोरच्याला दुखवत नाही. तर मला असं वाटतं की हा गुण मी तिच्याकडून घेऊन जाईन आणि प्रत्येक वेळी सगळं सहन केलं पाहिजे, शांतपणे बोललं पाहिजे, तसं अश्विनीला नाही वाटत. त्यामुळे ते अनघाचं सोडून जाईन. आरोहीला गोष्टी लेट गो करता येतात आणि स्वतःचं मत ठामपणे मांडता येतं. जे काही असेल, योग्य अयोग्य जे काही तिचं म्हणणं असेल, तिचे ओपिनियन्स मांडता येतात. त्यामुळे ते बहुतेक कौमुदीला करता येत नाही, त्यामुळे ते घेऊन जाईन. आणि जे आवडलं नाही असं काही फारसं आरोहीमध्ये नव्हतं असं मला वाटतं, त्यामुळे हेच घेऊन जाईन. आवीच्या सगळ्याच गोष्टी सोडल्या पाहिजेत. प्रामाणिक मत आहे माझं. पण मला असं वाटतं की आबीमध्ये एक म्हणजे कुटुंब जोडण्याची एक ताकद होती. तो प्रत्येक वेळेला प्रयत्न करायचा की सगळ्यांनी एकत्र राहूयात ना, झालं आता लफडं, बाबांनी केलं, काय करायचं, सोडा ना, राहूयात ना एकत्र, त्याचं हे असायचं त्याच्या. हां, तर मग माझं असं तर म्हणजे आता बोलून टाकतो स्पष्ट है ना. हा, तर मग म्हटलं की आता जाऊ दे ना, आता काय तरी राहूयात नाही एकत्र. पण आईचं आमच्या असायचं नाही, मी चालले आणि तिला सपोर्ट करायचा हा यश, त्याच्यानंतर ती आदर्श सून. तर सगळ्यांचं असं असायचं. आणि मी आणि ईशा विचार आम्हाला असायचं की फॅमिली एकत्र राहूयात ना, पहिल्यापासून आहोत. दुसरी आई आली तरी आम्ही तिला एक्सेप्ट करू, काय प्रॉब्लेम नाही असं. अगं आम्ही होतो ना, आम्ही केलं एक्सेप्ट. पण नंतर काय बाबा पण बदलले, आई दुसरी आई पण काय आता सगळंच. आणि माझी आई एकदम स्ट्रॉंग झाली, स्वभाव बदलला. मग मी आईच्या बाजूने गेलो. आणि आता प्रेक्षकांना जे वाटत होतं की अभि असा व्हावा जो पहिले होता सुरुवातीला, हा पहिली बायको होती तेव्हा मी पॉझिटिव्ह होतो. त्याच्यानंतर ही पॉझिटिव्ह झाल्यामुळे मी निगेटिव्ह झालो. सो आता मी झालेलो आहे पॉझिटिव्ह. आता तू बोल. सुरुवातीची आजी अगदी रूढीवादी होती, परंपरेला धरून. तशी खाष्ट जराशी, म्हणजे जराशी नाही, जरा जास्तच होती, तशी होती. पण नंतर काही एपिसोड आता काही बघितले तर ती पुढचे पिढी जी आली आहे सिरियलमध्ये, तिने बऱ्याच गोष्टी शिकवल्यात आजीला आणि ती बदलायला तयार होते. की हां, जसे आप्पा पण मला समजवतात की जसं कालानुरूप आपल्याला थोडेसे बदल आपल्यात पण करून घ्यायला हवेत. तर काय सोडलं तर परंपरा सोडली असं नाही, परंपरेला धरून नवीन काळात जे काही बदल होत आहेत त्यांना कसं आपण आत्मसात करू शकतो किंवा त्यांना धरून कसं आपण पुढे जाऊ शकतो हे शिकले मी. थोडक्यात सांगतो, अगदी थोडक्यात. यशचं कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचं प्रेम मी माझ्याबरोबर घेऊन जाईल. आणि कुटुंबाला बांधून ठेवणं, मैत्री असो, घरातली वरिष्ठ मंडळी असो, या सगळ्यांबद्दलचा आदर, त्यांच्याबरोबरची मैत्री आणि नातं टिकवून ठेवण्यासाठीची जी धडपड आहे ते यशचं मी घेऊन जाईन. आणि सोडून जाईन यश हा कधी कधी रागाच्या भरात जे काय बोलून जायचं, त्याचा स्वभावातला जो रागीटपणा आहे तो मला असं वाटतं तो मी इकडे ठेवून जाईन. आणि ती एक बाजू असते की माणूस कधी कधी रागाच्या भरात काहीतरी करून जातो, काहीतरी बोलून जातो. पण मला असं वाटतं की तो एक स्वभावाचा भाग मी इथे सोडून जाईल. विमल कायम अरुंधती सोबत होती, तर सीमा म्हणून माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अरुंधतीच्या मागे मी उभी असेल. अरे बापरे. अरुंधतीकडनं मी खूप काही घेऊन जाईन. आत्मविश्वास, पेशन्स, बळ, ठामपणे उभं राहायची शक्ती, पॉझिटिव्हिटी, सगळ्यांना समजून घ्यायची ताकद
असं खूप काही शिकून जाईन. आणि मला नाही वाटत मी अरुंधतीमधलं काही सोडू शकेन, पण तरी मला कुठेतरी असं वाटतं की अति जास्त गुरफटली आहे ती, कारण कुटुंबही तेवढं मोठं आहे. तिने थोडंसं आता तिच्याकडे बघायला हवं होतं, जे कदाचित मी बदलावं असं वाटलं मला, तर हे बदलावं असं वाटेल असं मला वाटतं. मी सोडून जाईन असं म्हणणार नाही, पण आय थिंक ईशा पण लहान होती आणि मी पण खूप लहान होते मालिका सुरू झाली त्या. सो आम्ही दोघी एकत्र मोठ्या झालो. सो एक व्हॅल्यू जी बनली दोघींमध्येही विथ दिस कॅरेक्टर इज की प्यार केली कुछ भी, प्रेमासाठी काही करावं, मग ती फॅमिलीचं प्रेम असो, आयुष्यातलं प्रेम असो. आणि वाईट गोष्ट जी सोडायची वाटेल की कधी कधी नको करायला हवी, आदळा आपट सोडून द्यायचं, लेट इट गो. खरं तर मी थोडं सहमत नाही आहे की प्रत्येक कॅरेक्टरमध्ये असं काहीतरी होतं की एक काही चांगलं काही वाईट. कारण मला असं वाटतं की नितीनमध्ये वाईट काही नव्हतं आणि असं वाटतं की सगळेजण ॲग्री करतील त्याच्याशी. सो घेऊन जाण्याला एक नितीनमध्ये जे काही ते सगळं घेऊन जाण्याला का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा मॉरल कंपस जो आहे तो इतका करेक्ट आहे की तो फक्त मीच नाही, तो सगळ्यांनी घ्यायला हवा. आणि सोडायचंच झालं तर त्याची म्हणजे खायची सवय की ग्लटनी जे काय म्हणतात 7 सिन्सपैकी एक आहे, तर ते अवॉइड करायला हवं. किंवा मजा करायसाठी खा बी लेणे का कभी चालते. नितीननी फक्त त्याच्या बायकोला लपून ठेवलं, लोकांपर्यंत कधीच आली नाही. वर्षा कोण आहे शेवटपर्यंत कळली नाही. आप्पा हा अरुंधतीच्या बाबतीतच पॉझिटिव्ह होता किंवा सपोर्टिव्ह होता असं नाही. आप्पा कधीही संजनाला टाकून बोलला नाही. समजावणीचा सूर संजनाच्या बाबतीत ही आप्पांचा होता. यातून एक गोष्ट हे होते की कॅरेक्टर असावं किंवा ते व्यक्तिरेखा अशी असावी की त्यांनी सगळ्याच स्त्रियांचा आदर करायला पाहिजे. स्त्री दाक्षिण्य हे सगळ्या स्त्रियाबाबतच असायला पाहिजे. एकीबद्दल आहे आणि एकीबद्दल नाही. हे जे आप्पाचं कॅरेक्टर होतं बॅलन्स, ते मी शिकेन असं मला वाटतं. अनिश हे पात्र पॉझिटिव्ह पात्रांपैकी होतं असं मी म्हणतो. म्हणजे होतंच कारण ते. तर मला असं वाटतं की त्यातलं घेऊन जाणं किंवा सोडणं अशातला कुठलाच भाग नाही आहे, कारण त्या सगळ्याच गोष्टी माझ्या आत आहे. कारण ते पात्र तयार करत असताना ज्या गोष्टी मला आवडल्या अनिशमधल्या त्या मी त्या पात्राला दिल्या आणि त्या माझ्यात होत्या म्हणून त्या पात्रातही उतरल्या असं मला वाटतं. पण गाण्यावरची श्रद्धा हा सतत विचार करणं की पुरुषीपणा आपल्या बोलण्यात येतोय का किंवा आपल्या वागण्यात येतोय का, आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांना किंवा आपल्या आजूबाजूच्या माणसांना आपल्या वागण्याचा त्रास होतोय का. प्रत्येकच ॲक्शनला जे काही कॉन्सिक्वेन्स असेल ते चांगलं असेल की वाईट याचा खोलवर विचार करणं, माणसांवर प्रेम करणं, आजीवर प्रेम करणं. आज इला तर इथे नाही आहेत आणि मी त्यांना इतकं मिस करतोय. आजूबाजूच्या माणसांवर प्रेम करणं आणि संवेदनशील असणं. तर या अनिशच्या भावना ज्या खरं तर माझ्यात आहेत, तर त्या मी घेऊन जाईन. आशुतोष हे पात्र पहिल्यापासूनच अत्यंत होपफुल आहे, आशावादी पात्र आहे. ते सगळ्यांकडे वेगळ्या दृष्टीने बघतं, समजुतीनं बघतं आणि अशाच पद्धतीनं त्याचा प्रवास दाखवलेला आहे. त्यामुळं आशुतोषच्या पात्रामधलं आशुतोष ज्या पद्धतीने जगाकडे बघतो ती दृष्टी चांगली आहे. फक्त मी सोडेन कदाचित एक गोष्ट ती सोडेन म्हणजे मी फक्त ह्याची जाणीव ठेवेन की अशी माणसं जगात नसतात आणि तशी माणसं होण्याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागतील. अशी माणसं नसतात जगात, एवढं हे ज्ञान एवढी समजूत मी माझ्याकडे घेऊन जाईन या पात्रातून असं मला वाटतं. नाही, काहीच नाही. मी अनिरुद्धकडनं काहीच घेऊन जाणार नाही. मीच खूप दिलं 5 वर्ष अनिरुद्धला. बस मला अनिरुद्धकडनं काहीच नको. गौरी खूप प्रेमळ होती, तिच्या करिअरच्या बाबतीत खूप पॅशनेट होती. मला असं वाटतं की ती पॅशन मी घेऊन जावे तिच्याकडनं. आणि सोडून देणारी गोष्ट म्हणजे ती सारखी यशला सोडत होती, तर ते असं धरसोड न करता एक काहीतरी डिसिजन घेता यावा आणि हां ते मी घेऊन म्हणजे ते सोडून जाईन मी सुधीरच्या बाबतीत असं म्हणेन, काहीतरी सोडण्यापेक्षा काहीतरी घेऊन जाण्यासारखी जी गोष्ट सुधीरच्या कॅरेक्टरमध्ये होती
म्हणजे किती वाईट प्रसंग आले, किती वाईट काळ आला, तरी तुम्ही तुमचा स्वभाव बदलू नका, तुम्ही तुमचं वागणं बदलू नका. एक ना एक दिवस तुम्हाला यश नक्कीच मिळतं आणि तुम्हाला जे हवंय ते तुम्ही अचीव करू शकता. आणि ते या कॅरेक्टरच्या शेवटी नमिताताईंनी दाखवलं. त्यामुळे सुधीरकडनं मी हे शिकीन असं मला वाटतं. विशाखा हे कॅरेक्टर खरं तर सुरुवातीपासूनच खूप पॉझिटिव्ह होतं. म्हणजे ती चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट, म्हणजे फॅमिली एवढी चांगली होती की तिला वाईट वागण्याची कधी गरजच नाही पडली. जशी अरुंधती कॅरेक्टरच्या मागे म्हणजे अन्याय होतं तर तिच्या मागे ती उभी होती. आणि वैयक्तिक आयुष्यातही माझं फार कोणाशी नाही, चांगल्याशी चांगलंच. घेऊन काय जायचं, सोडून देण्यासारखं तर खरंच काही नाही आहे. घेऊन काय जायचं तर एक शिकले की आपल्या फिलिंग्स हव्या तेव्हा व्यक्त करणं किंवा सांगणं ठामपणे. तर हे या कॅरेक्टरकडून मी जरा ह्या वर्षांमध्ये शिकले आणि अजूनही पुढे त्याचा उपयोग करेन. थँक्यू. मग अशी आप्पा बोलले की आपल्यामध्ये जसं आपण असतो तसे आपण दिसतो. संजना आणि रुपालीमध्ये खूप फरक आहे, म्हणजे खूप फरक आहे. तू मला बरीच वर्ष ओळखतेस त्यामुळे तुला माहिती आहे. त्यामुळे संजनाकडनं मला काहीच घेऊन जायचं नाही. संजनाला मी जसं मला रवीने सांगितलं की पॅकअप आहे, मी पहिली वर गेले. मी नमिताला पण हेच सांगितलं की मी संजनामधनं बाहेर येते आणि रुपाली म्हणून येऊन तुला भेटते आता. कारण मला काहीच नाही घेऊन जायचं संजनाकडनं. कारण रुपालीच्या आयुष्यात संजना काहीच कामाची नाही आहे. तिने रुपालीकडनं बऱ्याच गोष्टी शिकाव्यात आणि बऱ्याच गोष्टी घ्याव्यात. पण ते कॅरेक्टर होतं, ते कॅरेक्टर संपले आणि ते कॅरेक्टर इथे सोडून चालले मी. पुढच्या म्हणजे पुढच्या प्रोजेक्टमध्ये किंवा पुढच्या ह्याच्याने जसं आपण एक एक गोष्ट लिहित जातो तसं मला असं वाटतं की मी पुन्हा हे कॅरेक्टर रिपीट करण्याचं किंवा ह्या कॅरेक्टरच्या काही गोष्टी शेड्स तिथे आणाव्यात, हे मला स्वतःला पटणार नाही, आवडणार नाही. सो माझ्या दुसऱ्या गोष्टींसाठीची नवीन गोष्ट उभी करण्याचा प्रयत्न करेन. जशी संजना सगळ्यांना आत्ता लक्षात आहे, बरेच वर्ष लक्षात राहील, तसंच दुसरं जे काही मी करेन तेही बरेच वर्ष लक्षात राहावं, संजना पुसली जावी ह्याची काळजी मी जास्त घेईन. त्यामुळे संजनाला घेऊन जात नाही मी. मी यशला विचारेन नक्कीच. मी आता बऱ्याच वेळेला आता एवढं जे काही तुमच्या ऍक्टिव्हिटीज होत होत्या आणि शेवटचा दिवस हा होत होता, मला तुला विचारायचं प्रत्येक कोणी जरी बोलताना ना तुने काहीतरी त्याच्यातलं एक विशेष गुण काहीतरी एक सांगत होतास किंवा ते म्हणतात ना की एखाद्याला टॅग म्हणतात ना, तो एक तू देत होता. प्रत्येकाबद्दल माहिती आहे का तुला आणि काय म्हणजे मला हे सांगायचं गोष्ट ऐकायची मला अगदीच हे सांगायला आवडेल आणि मला हे शेअरही करायचंय की खूप जण या सगळ्यांनी एकमेकांबरोबर खूप सीन्स केले आणि आम्हाला खूप मजा आली आहे. हे सगळं करत असताना प्रत्येक जण इथे सेटवर जेव्हा पहिल्यांदा भेटला तेव्हा कसा होता, काय काय मजा गेली आणि प्रत्येकजण कसा आहे हे मी एक्सपिरियन्स केलं आहे. सो मी प्रत्येकाला बरोबर माझे छान बॉन्डिंगही आहे. आजीला मी डायरेक्ट अर्चू अशी हाक मारतो. आप्पांना आता तेवढं रागाने बघतात म्हणून मी सांगणार नाही, पण मी तुम्हाला परशा म्हणायचं. अर्ची आणि परशा असं मी जोडी होती. पण त्यांनी मला ही मुभा दिली होती. ते सांगायचं की माझे मित्र मला किशा म्हणतात. मग मी कधी कधी आम्ही इतके वाहून जायचो एकमेकांच्या ह्याच्यात की त्यांना मी किशाही म्हणायचो. पण असं आहे. पण बाकी अशी काही टोपण नावं अशी नाही. मजा आली होती. पण अभिमध्ये क्वालिटी आहे, तो खूप खोडकर आहे. खूप खोडकर म्हणजे अति खोडकर की आम्हाला भीती वाटायची की आता मार खातो का काय. रात्य नाही आहे खोडकर. अच्छा, खोडकर आहे. आणि पण त्याच्यामुळे काय व्हायचं की सगळ्यांचं बॉन्डिंग तो एकमेव असा होता की सगळ्यांच्या मेकअप रूममध्ये तो जाऊन सगळ्यांना गुड मॉर्निंग करायचा. बाकी मी तर कधी असं कुठलं मेकअप रूम, पण तो जायचा आणि मला ती त्याची क्वालिटी आवडायची की तो प्रत्येकाशी त्याचे चांगले संबंध. नवीन कोणी आर्टिस्ट आला तर त्याला कम्फर्टेबल करायला हा आधी धावत जायचा की हां अख्खा सेट. पण मी कौतुक नाही, या चांगल्या सवयीला असे हसतात काय. कारण तू त्यांच्या ना खूप खोड्या काढल्यास आणि त्या खूप स्वीट आहेत. कारण इकडनं गेल्यानंतर त्या सगळ्या आठवण गौरीपासून ते इथपर्यंत सगळ्यांच्या खोड्या मी काढल्या ते सांग. तो मेकअप रूम मध्ये सांगायचा की बाहेर बोलवलंय आणि आपण बाहेर जाऊन दुसऱ्यांचे सीन चालू असायचे. त्याने आता जस्ट एक सांगितलेलं आणि तो खूप खुश होता जेव्हा त्याने मला ही गोष्ट सांगितली. तो म्हणाला की ओमकारला तूच सांग तू चांगला सांग. मी आजीला सांगितलं होतं, अर्चुताईला सांगितलं होतं की ओमकारला एक पुरस्कार मिळाला आहे, त्यामुळे त्याचं शूटिंग
आज संपवतायत, तर तिने खरंच जाऊन त्याला अभिनंदन केलं आणि तो म्हणला मला माहित नाही असं कुठला पुरस्कार मला मिळाला. थँक्यू. तर त्याला रिअलाइज झालं की कशाबद्दल तुला काहीतरी पुरस्कार मिळाला ना, कुठे पुण्याला कुठे मिळाला ना, नाही. मी खूप पटके खाल्ले त्याबद्दल हिचे. पण थोडक्यात असं की प्रत्येकाबरोबर आम्ही खूप छान वेळ घालवला. आप्पा, ओमकार आणि आम्ही खूप छान छान खूप चर्चा छळलं, झाल्या. खूप आप्पांना तर छळलं, पण आप्पांनी त्याला लिबर्टी नाही म्हणजे या आप्पांपेक्षा गमती-जमती जास्त बरोबर. त्यांनी कोणाला छळलं असेल ना तर निरंजनला. निरंजनला त्यांनी इतकं छळलं. ऐकले ते सीनचे आणि की एखादा पण आता हे किस्से जर बोलत राहिलो तर खरंच खूप वेळ जाईल. आपण पुढे जाऊ. तर एकदा थोडक्यात कळलं नाही. स्क्रिप्ट लिहिली होती इंग्लिशमध्ये आणि त्या डायरेक्शन डिपार्टमेंट कडनं त्याला दिली होती आणि त्या बिचाऱ्यांनी पाठ केली होती ती अख्खी इंग्लिश. हो असो, तर असं आहे. आमच्याकडे खूप गप्पा, 5 वर्षाच्या प्रत्येकाकडे इतक्या गप्पा आहेत. आणि तुम्ही भरभरून बोलावं अशी माझी इच्छा आहे, कारण हा शेवटचा इंटरव्ह्यू आहे या सेटवरचा. मधुराणीताई तुला विचारेन, कारण ओमकार आणि तुझी पण एक फ्रेंडशिप छान छान होती. एवढी शॉक का झालीस तू? नाही, मला वाटलं संपला इंटरव्ह्यू. नाही एवढाच नाही, आता सुरू झालं. पण ओमकार आणि तुझी पण एक वेगळी फ्रेंडशिप झाली. म्हणजे तुमचे बरेच सीन झाले, त्याच्यानंतरचे खूप इमोशनल सीन होते, त्याच्यातनं तुला ओव्हरकम व्हायला पण तू आधी बऱ्याच वेळेला हा एक्सपिरियन्स शेअर केलास की त्याच्यातनं बाहेर यायला पण तुला वेळ गेला. एकंदरीत त्या तुमच्या फ्रेंडशिप बद्दल पण ऐकायला आवडेल आणि ते कॅरेक्टर गेल्यानंतर पण सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा मिक्सअप व्हायला आणि या फॅमिलीमध्ये पुन्हा यायला मधुराणीला किती प्रयत्न करावे लागले? नाही, ही फॅमिली मुळात माझीच होती, त्यामुळे मला वेगळा काही प्रयत्न करायला नाही लागला. थोडे काळासाठी केळकरांकडे गेले होते मी, पण जीव सगळा इथेच होता. म्हणजे केळकरांकडे मी फक्त शरीराने होते, मनाने देशमुख घरातच वावरत होते. ओमकारची माझी फ्रेंडशिप म्हणजे काय म्हणतात त्याला, म्युच्युअल फॅनशिप आहे आमची. मला त्याच्या अनेक गुणांचं खूप कौतुक वाटतं आणि आय थिंक वाईस वर्सा. आणि असं आम्ही एकमेकांना, आमचं प्रेम आहे, वेगळं वेगळं बॉन्डिंग आहे आणि पुन्हा आम्ही एकत्र काम करू असं मला वाटतं. पण ओमकार, कुठेतरी कॅरेक्टर लवकर संपलं असं नाही वाटलं का तुला? मला पण वाटलं आणि मला तर अरुंधती बरोबर रोमांस करायचा राहून गेला. मला वाटलं, पण ऑब्व्हियसली आता जी काही कथेची आणि तेव्हाची जी काही बाकीची सर्व गणितं होती त्याच्यामध्ये ते असतं आणि कॅरेक्टर सुरू होणं किंवा संपणं या माध्यमामध्ये आपल्या फार हातात नसतं. ते जेवढ्या वेळ आहे तेवढ्या वेळ आपण नीट करणंच आपल्या हातात असतं. त्यामुळं त्याच्या पलीकडे आपण त्याचं काही करू शकत नाही. पण येस, म्हणजे स्पेशली मी मधुराणी बरोबर जास्त सीन्स केले आणि सुरुवातीपासूनच म्हणजे मधुराणीची आणि माझी आधीही ओळख आहे. यांनी दरवेळेला फायदा होतो असं नाहीये खरं तर. पण आम्ही अनेक वेगवेगळे सीन्स आमच्या वाट्याला आले. म्हणजे सुरुवातीपासून प्रेम आहे, अव्यक्त प्रेम आहे, त्याचा पेशन्स आहे, मग ते प्रेमाचं कुठेतरी कन्व्हर्जन होतं, मग काही माणसामध्ये येतात, मग लग्न, मग त्याच्या पुढे काय. तर तो सगळा प्रवास खूप चांगला होता. पुढे शेवटचा जो एक मनूचा जो भाग होता ज्याच्यामध्ये किंचित जरा जास्त बेबनाव होता आमच्या दोघांमध्ये, की माझा पेशन्स थोडा कमी होतो आहे, ती वेगळं काहीतरी सांगू. तर हे सगळंच एक्सप्लोर करा. आणि ऑब्व्हियसली सेटवर सीन्सच्या अलीकडे पलीकडे आम्ही जे एकमेकांबरोबर बोलत होतो ते फारच छान होतं आणि सगळ्यांबरोबरच खरं सांगायचं तर म्हणजे. आणि त्यांनी खूप मजा आली, कारण का आपण खरं तर या मोमेंट्सच आपल्याला लक्षात राहतात शेवटी कॅरेक्टर्स आणि ह्या गोष्टी. तर रुपाली मगाशी म्हणाली ते मला अगदी चांगलं वाटलं की आपण त्या सोडाव्यात असंच मला वाटतं कॅरेक्टर्सच्या, कारण का आता आपल्या सगळी कॅरेक्टर आपण तीच करू की काय अशी भीती होते. पण या मोमेंट्स आपल्याला काहीतरी जास्त जगायला देत असतात आणि त्याची खरं तर मधुराणी बरोबर मला मजा आली स्पेशली, कारण का आमचे सीन्स जास्त होते त्याच्यामुळे. पण मला असं थोडं इथे विचारायचं आहे की तुझ्या एक्झिट नंतर मिलिंद सरांनी सुद्धा एक पोस्ट लिहिली होती जी खऱ्या अर्थानं खूप वेगळी होती किंवा खूप अटॅचमेंट दाखवणारी होती. तर मला मिलिंद सरांना विचारायचं आहे ते बॉन्डिंग काय होतं, कारण की त्याच्या जाण्यानंतर तुमच्याकडनं पोस्ट येणं अपेक्षित होतं, जे झालं आणि एकच हाहाकार झाला सगळीकडे मीडियामध्ये. नाही, एक तर काय झालं, आम्ही ना एक मेकअप रूम शेअर करत होतो आणि ओमकार हा इतका युनिक आहे की त्याच्या प्रत्येक वाक्यामध्ये ह्युमर असतो. तो कुठली गोष्ट फार सिरियसली वगैरे तो बोलत नाही आणि आणि तो अगदी
असा माणूस आहे की तो आपल्या आजूबाजूला असावा आणि तो खूप छान सुखद प्रवास तुमचा होईल. आणि अचानक अरुंधतीचं कॅरेक्टर फार सिंपती मिळत नाही आहे, कारण तिचा फार स्ट्रगल दिसत नाही आणि तिचा स्ट्रगल दिसावा म्हणून मग काय करायला पाहिजे, कारण हा एक श्रीमंत माणूस होता, श्रीमंत माणसाशी अरुंधतीचं लग्न झालं होतं आणि त्यात काय स्ट्रगल आहे. तर मला असं वाटतं कुठेतरी तो चॅनलचा किंवा कोणाचा तरी डिसिजन होता या क्रिएटिव्ह टीमचा, आणि त्यात मला असं वाटतं त्याचा बळी गेला त्या कॅरेक्टरचा. आणि मला खूप वाईट वाटलं, कारण इतका प्रामाणिक ॲक्टर. बऱ्याचशा वेळेला काय होतं, सिरियलमधनं काढून टाकायची कारणं जी असतात ना, की तो कामच चांगलं करत नाही, की तो वेळेवरच येत नाही, की तो खूपच त्रास देतोय प्रोड्युसरांना म्हणा, डायरेक्टरना म्हणा, ती ही काहीतरी कारणं असतात. पण इतका प्रामाणिक आणि इतका टॅलेंटेड, सुपर टॅलेंटेड, कारण या माणसाचं पाठांतर जर तुम्ही बघितलं ना, अप्रतिम, म्हणजे खूपच छान काम करतो, त्याला समज आहे. बऱ्याचशा वेळेला तो स्क्रिप्टमध्ये चुका त्याच्या लक्षात यायच्या, की इतकं त्याचं इन्व्हॉल्वमेंट असायचं. आणि त्याचं कॅरेक्टर असं पटकन गेल्यानंतर ती मला अजूनही वाईट वाटलं. म्हणजे आज ओमकारला बघून मला इतका आनंद झाला की अरे यार ओमकार येणार आहे, अरे खरंच सगळ्यांनाच आनंद झाला. आणि जसं त्याच्याबद्दल अजूनही वाईट वाटतं तसं त्याच्या ह्युमरवर अजूनही हसू येत होतं. करेक्ट. अजूनपर्यंत त्याच्या ह्युमरवर आम्ही हसायचो, आम्ही मजा केली, खूप मजा केली, खूप मजा केली. आणि इमेन्सली म्हणजे सीन्स त्याचे तिच्याबरोबर खूप जास्त असले तरी आम्ही सगळ्यांनी मजा केली. फॅन्टास्टिक, खूपच छान होतं. आणि त्यामुळं हेच तर जर आई कुठे काय करते जर पार्ट 2 जर करणार असतील ना, तर मग याच्या कॅरेक्टरला जस्टिफाय द्यावं असं मला वाटतं. ओ वाव. आशुतोषच्या कॅरेक्टर कडून काय घेऊन जायला, तर आशुतोषच राहिला नसल्यामुळे फोटोचा हार वगैरे म्हणायला लागेल. चंदनाचा हार घेऊन, चंदनाचा हार. या मालिकेतली सगळीच पात्र गाजली, पण त्यातली 3 पात्र म्हणजे अनिरुद्ध, संजना आणि अरुंधती. तुमच्या तिघांकडनं मला दी बेस्ट फॅन मुमेंट ऐकायची 5 वर्षातली, की जी तुम्हाला अवाक करणार होती. एक फॅन मुमेंट जी ऐकून, जी पाहून तुम्ही अवाक झालात किंवा ती कायम सोबत राहणार. एक गोष्ट आहे बरं का, म्हणजे मी काही इंटरव्ह्यूज आमचे एकत्र झाले, तर लोक जे सांगतात ना, ते जर तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्याकडनं ऐकलं नाही ना, तर तुम्हाला खोटं वाटेल असे अनुभव लोक सांगतात. विशेषतः म्हणजे तर तेव्हा लोक उभं राहून जे सांगत होते ना, म्हणजे त्यांच्या आयुष्यातले अनुभव, त्यांना यातल्या पात्रांमधनं काय मिळालं, हे जर तुम्ही ऍक्च्युली ऐकलं नाही तर तुम्हाला ते खोटं वाटेल असं वाटतं. म्हणजे आपल्याला वाटतं की काय इम्पॅक्ट होतो. तर लोक जे उभं राहून सांगत होते ते खरंच आपल्याला, यू हॅव टू लिसन टू देम, अदरवाईज ते खोटं वाटतं तुम्हाला. तरी मधुराणीताई एखादा असा किस्सा शेअर करावा असं नाहीच आहे खरंच सांगायचं तर. स्त्रिया येऊन भेटतात आणि सांगतात की आम्हाला अरुंधतीने खूप काही दिलं, वेगळं बळ दिलं, वेगळा दृष्टिकोन दिला. आणि जेव्हा अनेक मला जास्त गहीवरून येतं, मला जेव्हा DM येतात इंस्टाग्रामवर आणि त्यात अशी लहान वयाची मुलं मुली असतात आणि ते सांगतात की आमची आई आता या जगात नाही आहे, पण आम्ही अरुंधतीमध्ये आई शोधत असतो, तर ते माझ्यासाठी खूप काय हलवून टाकणारे ते मेसेजेस असतात. आणि त्याच्यावर काय लिहावं ते मला समजत नाही. पण आणि असंही वाटतं की आपली जबाबदारी आहे की आपण खरेपणाने हे कॅरेक्टर करायला हवं, कारण प्रत्येकजण आपल्यामध्ये आई शोधत आहे. बाकी असे गंमतशीर वगैरे अनुभव तर खूपच असतात. म्हणजे मी एकदा दुकानात गेले होते आणि एक बाई आल्या, एक त्यांच्या कडेवर मूल होतं आणि ते म्हणाले की माझी मुलगी तुमची फॅन आहे. मी अशी खाली शोधायला लागले की हो का, कुठे आहे, तर ती म्हणाली ही. म्हणले हे बाळ, म्हणे हो ते पोटात असले, ती पोटात असल्यापासून मी आई कुठे काय करते बघते, आणि त्यामुळे ती रडताना पण आई अशी रडते. आता असेही काही अनुभव येतात म्हणजे, पण जास्त इमोशनल करणारे अनुभव जास्त असतात आणि जबाबदारी वाढल्यासारखं वाटतं त्या. ओके. या 5 वर्षात खूप आहेत. एकतर अतुल परचुरे आपल्यामध्ये नाही आहेत. अतुल आता गेलं, पण अतुल ही सिरियल रेग्युलरली बघायचा आणि अतुल मला फोन करून नेहमी सांगायचं की मला हा सीन आवडला, तो सीन आवडला, मिल्या काय काम केलं वगैरे असं तसं. तर ते जे फॅन, मी त्याचा फॅन आहे ॲक्च्युली. तर त्याचा जेव्हा असा फोन आला होता तेव्हा मला खूप छान वाटलं. ओके. रुपाली?
खूप आहेत अगं. म्हणजे आत्ता मी मगाशी पण जेव्हा मला बोलवलं तिथे बोलायला तेव्हा मी म्हटलं नमिताला, नमिता मी तुला कालच एक स्क्रीनशॉट पाठवला आहे, तो तुला मी पाठवते. त्याच्यामध्ये भरपूर लिहिलं आहे. म्हणजे जो आता निरोपाचा व्हिडिओ आम्ही तिघांनी जो एक पोस्ट केला त्याच्यावर असंख्य असे कॉमेंट्स आणि असंख्य भावना व्यक्त केल्या आहेत लोकांनी. मला छान काय वाटतं माहिती आहे का, मी मगाशी पण म्हटलं, मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हे म्हणते, प्रोटॅगनिस्टला जे प्रेम मिळतं, मिळायलाच हवं, ज्या पद्धतीचं तिचा ऑथर बॅक रोल, अरुंधतीचा ऑथर बॅक रोल होता, तितकंच अँटेगनिस्टला मिळणं हे क्वचित घडतं. त्याच्यामुळे ते मी कॉमेंट तुला स्क्रीनशॉट पाठवते, मग तुला कळेल की काय एक्झॅक्टली फॅन्सचं म्हणणं आहे. माझ्या मते अनिश आणि पाटील तुमची एक वेगळीच Back मस्ती benchers आहे सगळ्यात. आणि त्यांची एक वेगळी मस्ती चालू असते. पण खरोखर मधुराणी ताईकडनं गाणं शिकलास का? ॲब्सोल्युटली हो. म्हणजे आलो त्या दिवसापासनं. पण हां, आलो त्या दिवशी जेव्हा पहिला सीन होता त्यावेळेला मी सांगितलेली बंदिश आपण गायलो होतो, माझ्या गुरुजींनी शिकवलेली. मस्त शिकेल. तू आता तू एक्सपेक्ट नको करू, 6:30ला आलोय. सगळ्यात आधी अरुंधतीचं कॅरेक्टर बहुतेक इथून जात आहे. रोज रात्री इथे सोडून जाते. आठवत नाही आता काही. पण हो, जेव्हा कधी गाण्याचे सीन्स लिहून यायचे पहिला प्रश्न हा असायचा की गाणं कुठलं आणि पट्टी कुठली. त्यामुळे तिच्याकडनं खूप शिकलो. तिचे स्वर इतके पक्के आहेत आणि तिच्या गाण्याकडून हे सतत मला याची जाणीव होत राहिली की मला आणखीन पुढे शिकायचं आहे आणि ती ज्या लेवलपर्यंत गाते मिनिमम त्या लेवलपर्यंत तरी पोहोचायचं. तर हो, खूप होते असं ती म्हणते. मला रुपालीला स्पेशली प्रश्न आहे, कारण की आम्ही बघितलंय तुमच्या सगळ्यांचं खूप बॉन्डिंग आहे. तुम्ही असं म्हणाल मी विचारल्यावर की आम्ही सगळे एकत्र राहणार आहोत, पण असे काही मित्र असतात जे आपल्याबरोबर आयुष्यभर असतात. जसं तुला गौरी मिळाले, एक वेगळी फ्रेंडशिप आहे. तो गौरीबद्दल काय सांगशील? गौरी, रुपालीबद्दल काय सांगशील? हे मलाही ऐकायचंय. मला, कारण मी गौरीबद्दल खूप बोलले, आता मलाही ऐकायचंय. अरे मतलब मेरी भी कोई तारीफ कर दे भाई. दोन घे. जास्त बोलायचं. मला असं आधी वाटलं नव्हतं की रुपाली आणि माझी एवढी चांगली मैत्री होईल. ती खूप प्रोफेशनल आहे, कारण की ती खूप लवकर ओपन अप पण होत नाही आणि खूप लवकर ती गोष्टी शेअर पण करत नाही. ती जरा वेळ घेते. पण माझ्या एक लक्षात आलं की जेव्हा मला असं वाटायचं की आपण दूर राहतोय घरापासनं, तेव्हा काही माणसं होती माझी जी, आणि ऑफकोर्स मी घरापासून लांब राहते आणि इकडे माझी कुठली तरी फॅमिली हवी आहे, कोणीतरी असं हवं आहे जे माझं आहे. तर दॅट इज रुपाली फॉर मी. रुपालीने मला तिच्या घराचाच भाग करून घेतलेला आहे. तिच्या घरामध्ये जे नवीन तिने घर घेतलं आहे त्याच्यामध्ये एक ड्राय बाल्कनी आहे, तिथे माझी जागा पण आहे. सो या म्हणजे आय एम व्हेरी ग्लॅड की ती माझ्या आयुष्यात आली. को स्टार म्हणून तर ती ब्रिलियंट आहेच. ते तिच्याकडून खूप शिकायला पण मिळालं मला. म्हणजे अगदी मारून वगैरे पण तिने मला शिकवले की काय, कुठे बघते, खाली बघ, हाताकडे बघ वगैरे, असं सगळं तसं शिकायला मिळालंच मला ऑफकोर्स. पण खूप तिने मला प्रेम दिलेलं आहे आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल की ती माझ्या आयुष्यात आली. आणि असंच म्हणजे बरीच खूप आहेत आणि बरेच मित्र माझे झालेले आहेत ज्यांनी मला खूप त्रास दिला आहे, ज्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आहे. आणि गाण्याचं पण ॲक्च्युली मला सांगायचं आहे, मधुराणी ताई आणि मी दोघी आम्ही रियाज नाही करणार आणि ऐन वेळेला गाणं आलं की आम्ही असं कुठलं म्हणायचं वगैरे असं करून आम्ही मग नंतर प्रॅक्टिस करायचो. सो त्या ह्याच्यात पण खूप मजा आली. अर्चूताई खूप खाऊ आणि हे सगळं खाऊ घालायला वगैरे काहीतरी घेऊन यायची आमच्यासाठी. सो तिच्याकडनं पण खूप शिकायला मिळालं. आणि या बाकी अपूर्वा, निर्या, सीमाताई तर ऑफकोर्स रूममेटच होती. यश डायरेक्ट प्रेम आहे आणि अनघा सुद्धा.
फक्त जाता जाता एक गोष्ट की आता आई कुठे काय करते या मालिकेने तर निरोप घेतलेलाच आहे, पण आता प्रत्येकाची पर्सनल कामं सुरू होतील. कोणाला असं सांगायचं आहे त्यांच्या प्रेक्षकांना की पुढच्या कुठल्या नवीन कामाने ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, त्याच्यासाठी त्यांनी उत्सुकता खूप आहे की प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या वेगळ्या कॅरेक्टरमध्ये बघायचं आहे, प्रत्येकाला वेगळं काम करायचं आहे, नाटक असेल, वेबसिरीज असेल, पुन्हा एकदा मालिका असेल, कोणी काही ठरवलं आहे किंवा कोणाचे आगामी प्रोजेक्ट्स हे येणार आहेत? प्लीज शेअर. डिसेंबर पर्यंत कोणी काही ठरवलेलं नाही, कारण डिसेंबर महिन्यामध्ये एक मोठा उत्सव असतो, तो झाला की सगळे कामाला सज्ज होतील. त्यामुळे आपण जानेवारीमध्ये सगळ्यांना हा प्रश्न परत विचारू. मोठा उत्सव म्हणजे माझं birthday. सगळ्यांना माहिती आहे. नवीन नाटकातून लवकरच लोकांच्या भेटीला येईन, व्यावसायिक नाटकातून. त्याची तयारी आता डिसेंबर पासूनच सुरू करणार आहे आणि बघू आता पुढे डिसेंबर नंतर म्हटलं ना, तेच सांगितलं मी, जानेवारीला येड आहे, डिसेंबर मध्ये सगळे उत्सवात असणार आहेत. तेच सांगते. आता एक टास्क आहे मधुर आणि ताई आणि तुम्हा सगळ्यांनाच की छान टायटल सॉन्ग आहे, जे टायटल सॉन्ग प्रत्येकाच्या मनामनात आहे आणि ही मालिका संपली तरी ते टायटल सॉन्ग प्रेक्षकांच्या लक्षात राहतात आणि खास तुम्ही सगळ्यांनी मिळून गावं अशी आमची इच्छा आहे. एक कडवं. चलो रेडी. डोळ्यांमधले घास भरवते जी ती आई, बोल बोबडे शिकवीत सारे, बोल बोबडे शिकवीत सारे, जग दाखवते ती आई, पुसते पाणी डोळ्यांमधले घास भरवते जी ती आई. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघून छान वाटलं. थँक्यू.